राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी। जय सीता राम सीता, सियावर रामचंद्र की जय, अयोध्यापती रामचंद्र की जय। हे सगळे भगवे ध्वज नाचताना बघून माझ्या मनात सारख्या याच ओळी येत होत्या आणि सगळीकडे याच ओळींचा किंवा याच नामाचा जय जयकार चालू होता। तर मंडळी, निमित्त होतं कामदा एकादशीचं आणि नाशिकला दरवर्षी कामदा एकादशीच्या रात्री गरुड रथ आणि रामरथ ओढला जातो। आता समोरून जो येतोय तो आहे गरुड रथ आणि हा गरुड रथ रामरथाला देखील मार्ग दाखवतो। गरुड रथ गंगा गोदावरी, जिला दक्षिण गंगा म्हणतात, तर ती पार करतो, मात्र रामरथ काही गंगा पार करत नाही। रथ पाहून झाला त्यानंतर आम्हाला रामरथ देखील पाहायचा होता, पण आम्ही गंगेवर आलो आणि गंगेवर आजच्या दिवशी एक छोटीशी यात्रा भरली होती। सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी, माणसंच माणसं, जणू काही सगळ्या नाशिककरांनी आज सुट्टीच घेतली होती। रामनवमीच्या दिवशी आलो तेव्हा इथे गंगेला पाणी नव्हतं, फक्त रामकुंडावर पाणी होतं। सगळेजण तिथे स्नान करत होते। बहुतेक आज कामदा एकादशीच्या या खास निमित्ताने इकडे पाणी सोडलेलं असावं आणि तुम्ही पाहू शकता गंगेच्या पाण्यावर सगळ्या पानवेली वाहून आल्या होत्या। अगोदर लांबून असं वाटत होतं की आज एकादशीच्या निमित्ताने सर्वांनी पाण्यात नेमकं काय दान केलं, पण जवळ पाहिल्यावर लक्षात आलं त्या पानवेली होत्या। इथे म्हसोबा महाराजांचं सर्वांनी दर्शन घ्या। तुमच्यापैकी बरेच जण साती आसरा म्हसोबा महाराज यांच्यावर प्रश्न विचारत असतात। आपल्या चॅनेलवर याविषयीचा व्हिडिओ उपलब्ध आहे। नाशिकचा ढोल सर्वांना परिचित असेलच, त्याचबरोबर संबळ वाजवताना बऱ्याच जणांना नाचण्याचा मोह काही आवरत नाही। शर्विल सुद्धा या दोन्ही गोष्टींचा आनंद आपल्या पप्पांच्या कडेवरच बसून घेत होता। छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी देखील इथे चालू होती। नाशिककर असून हे सगळं पाहण्याचा मी देखील पहिल्यांदाच आनंद घेतला। धन्यवाद।